वृंदा, अगं तुला फोन आहे कुणाचा तरी. कोण आहे आता आई? अगं बघ ना तू कोण आहे ते. हॅलो. सॉरी, मी तुला डिस्टर्ब तर केलं नाही ना? नाही ग, बोल ना. सॉरी यार. अगं सॉरी कशाला म्हणतेस? खरं तर मी उगाचच भांडण केलं तुझ्याशी. आता एकदा तू सॉरी म्हटलंयस ना. बरं तू उद्या घरी येतेस का? सकाळी लवकरच ये. चालेल, मग मी उद्या नक्की येईन. चल लवकर. आई एक शेवटचा चॅप्टर राहिलाय, तेवढा संपवून येते. तिचं ना कधी पूर्ण काही होतच नाही. लवकर ये, मी जेवायचा थांबतोय तुझ्यासाठी. मला काय माहित नाही. मला माझे पैसे मिळाले. माझे पैसे काढ. देतो देतो. 12,000 आहेत. 12,000. 12,000 रुपये तुझ्या मेवण्याच्या लग्नाआधी जर मला माझे उरलेले पैसे तू दिले नाहीस ना, तर त्या लग्नात तुझी वरात आहे ना, मी पोलीस स्टेशनला काढीन. लक्षात ठेव. नाही देतो, विश्वास ठेव रे. भाऊजी, अहो ऐकून तर घ्या. हे काय चाललंय सगळं? तुम्ही सगळ्यांना सांगून का नाही टाकत? परीक्षा जवळ आली ना, अभ्यास कर. लग्नाची तयारी करायची तुला. दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसण्यापेक्षा या सगळीकडे लक्ष दिलंस ना, तर खूप बरं पडेल. नाही बाबा, आपल्या वृंदाचा ऍक्सिडेंट झालाय. काय सांगतेस? काहीतरी बोलू नको चुकीच वेड्यासारखं. ऍक्सिडेंट झाला? त्याचं लग्न ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या मांडवात आणि ठरलेल्या मुहूर्तावरच होणार आहे. रडू नको गं. अगं असं कसं बोलतेस तू? प्रसादचं लग्न कसं करशील तू? कसं करशील म्हणजे सुमित्राच्या मुली बरोबर करणार. मी सांगीन का तिला, ती काय नाही नाही म्हणणार. सोना बरोबर होईल लग्न. आता ते शक्य नाही आई. तुला कसं सांगू? वृंदा बरोबर प्रसाद सुद्धा होता आणि तो सुद्धा. प्रसाद, संध्याकाळी जायचं ते लक्षात आहे ना? हो बाबा, ऑफिस मधून येताना जरा माझ्या पार्लर मध्ये जाईन की. आमच्या त्या नेत्रा मॅडम आहेत ना, त्यांना मी वृंदासाठी चांगले कोन करायला सांगितले होते मेहंदीचे. मी ना एक गंमतच करणार आहे. वृंदाच्या मेहंदीत ना प्रसाद ऐवजी पहलवान लिहिणार आहे. अगं मी मगाशी बाहेर गेले होते ना, तेव्हा बघितलं प्रसाद व्यायाम करत होता आणि जे काही मसल्स चेक करत होता ना, त्या पोज मध्ये इतका गोड दिसत होता ना प्रसाद. सायली तू अगं बाहेर काय उभी आहेस? ये ना. भांडण मिटलं वाटतं तुमचं. तू तुझ्याकडून अभ्यास करून घे, मी लग्नाची तयारी करून घेते. वृंदा आत आहे. हे बघ, ह्या दोन्ही मध्ये ना एक्स ची व्हॅल्यू सेम आहे, पण ह्याच्यात एक्स बरोबर वाय आहे आणि ह्याच्यात एक्स बरोबर झेड. कळतंय का तुला ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन? जसं तुमच्या घरातल्या लग्नात घडतंय तसंच. नवरा तोच आहे, नवरी बदलली आहे. छाव्यानी म्हणत होतं ते खरं. तुझ्यासारखी स्मार्ट इंटेलिजंट मुलगी लग्नाच्या धावपळीत अभ्यास करून सहज टॉप करू शकते. पण ज्या प्रसाद बरोबर तू चंदनाताईच्या लग्नाची स्वप्न बघितलीस, त्याच्याबरोबर तू कशी का लग्न करू शकतेस? चंदनाताईच्या मनात अजूनही प्रसाद बद्दल काहीच फिलिंग्स नाहीयेत. हे कशावरून? त्याचा कधी विचार केलास तू? आईला ना फक्त 2च रंग आवडतात, एक नारंगी आणि एक हा. आणि मी ठरवलंय, हे लग्न ना आईच्या इच्छेप्रमाणेच व्हायला हवं. म्हणजे तिच्या आवडीचे कपडे, तिच्या आवडीचं जेवण, तिच्या आवडीचं डेकोरेशन. एवढंच नाही तर आवडीची नवरी सुद्धा. ओ मिस्टर, लग्न ठरल्यावर बायकोची आवड सांभाळायची का आईची? आता बायकोच आईची आवडीची करतोय म्हणल्यावरती आवडी निवडीचा प्रश्नच येत नाही ना. हो नाही? आय एम सॉरी वृंदा, लग्न 4 दिवसांवर आलंय आणि माझं बोलणं योग्य दिसत नाहीये. पण थोडा विचार कर ना. चंदनाताईच्या मनात प्रसाद बद्दल आजही त्याच फिलिंग्स असतील. आयुष्यभर प्रसादकडे तिला तुझा नवरा म्हणून बघण्याची वेळ तेव्हा काय वाटेल तिला?